ही आहे आलं लसूण पेस्ट, व्हाईट मसाला, बटर, तूप आणि हे बाकीचे खडे मसाले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर जय शिवराय भावानो. तर आज तुम्हाला मी पांढऱ्याची रेसिपी दाखवणार आहे. सगळ्यात आधी तूप घेतले अर्धा लिटर. हे तूप पहिला असं वितून घ्यायचं पातेल्यात आणि त्यानंतर आता मला मी करणार होतो पण योगेशला म्हटलं तू कर म्हटलं, मला मोबाईल धरायला यायला पाहिजे, बाकीचं तू मी सांगाल तसं कर म्हटलं. त्यात आता हे सगळं खडा मसाला घ्यायचा आहे आणि आता तो टाकूनच हे सगळं भाजून घ्यायचं आहे. पांढरा रस्सा दोन प्रकारचा असतं, व्हेज आणि नॉनव्हेज असते आणि तुम्हाला जास्तीत जास्त बघायला भेटेल तर नॉनव्हेज मध्येच बघायला भेटणार. व्हेज कदाचित व्हेज हॉटेलच भेटू शकते, बाकीच्या त्या ठिकाणी भेटणार नाही. आलं लसूण पेस्ट पण टाकून घ्यायचं, ती पण आता व्यवस्थित भाजून घ्यायला पाहिजे. हे सगळं आतमध्ये असं एकत्र भाजून घ्यायचं आहे. तूप वगैरे टाकायचं, जस्ट मी तेलाचा वापर केलेला नाही. आता हे व्हाईट जो मसाला आहे, हे व्हाईट मसाला आता ह्यात टाकून घ्यायचा आहे सगळा. व्हाईट मसाला पातेल्यात टाकलं की एक गोष्ट लक्षात ठेवायची की ती खाली लागता काम नाही, त्यामुळे हलवत राहायचं आणि बारीक गॅस ठेवायचा. आणि त्यानंतर आता हे चिकनचं पाणी आहे, मी नॉनव्हेज आहे त्यामुळे नॉनव्हेजसाठी चिकनचं पाणी घेतले. त्यानंतर वेलची आणि जायफळ मिक्सरला बारीक करून घ्यायचं, ते रस्स्याला कसं स्मेल चांगला येते. आणि रस्सा चांगलं गरम करून घ्यायचा, उकळायचा नाही अजिबात. त्यानंतर हे सगळं मसाला काढून घ्यायचं जेणेकरून तुम्हाला रस्सा पिताना दाताला लागणार नाहीत. आणि हे सगळं मसाला मुरल्यानंतरच काढा. मसाले काढून घेतल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि आता पांढरा शुभ्र दुधासारखा पांढरा रस्सा तयार झालेला आहे. पांढऱ्या रस्स्यासाठी जे मसाले लागते ते टाकतच चला. मिरची, तमालपत्री, दालचिनी, काजूकनी, पांढरं तीळ, लवंग, काळी मिरे. या मसाल्यामध्ये एक गोष्ट कमी आहे, बदाम फुल, त्याला स्टार फुल म्हणून ओळखले जाते. ते आता माझ्या अवेलेबल नसल्यामुळे ते मी वापरलेलं नाही. पांढऱ्या रस्स्यासाठी जे व्हाईट मसाला आहे त्यासाठी तुम्हाला सांगतो बघा, पांढरं तीळ आणि काजूकनी आणि 2 नारळ जे आहे त्यांच्याशी पेस्ट करून घ्यायची. अशा प्रकारे तुमचा पांढरा रस्साचा मसाला तयार होऊन जाईल. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तांबड्या रस्स्याची रेसिपी सांगणार, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर सगळ्यांना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.